नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आणि आता सविस्तर. अशात परदेशी जाऊन शिक्षण घेणं याबाबतही अनेकांच्या मनात उत्सुकता असल्याचं दिसून येत आहे. परदेशी शिक्षण घेतल्यानं त्याच देशामध्ये चांगल्या पगाराची नोकरी, तिथंच उत्तम राहणीमानाचं जीवन असं स्वप्न तरळतं. अन्यथा परदेशी पदवी हाती असली की भारतातही दमदार पगार मिळतो असा समज आहेच. परदेशी शिक्षण घेण्यासाठी काय काय करायला हवं याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था सध्या कार्यरत आहेत. त्या माध्यमातून कोणत्या देशात कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, त्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात, शिष्यवृत्त्यांची उपलब्धता, तिथं जाण्यासाठी काय करावं इथपासून ते प्रवेश घेण्याबाबतची बारीक सारीक माहिती पुरवली जाते. तेव्हा संपूर्ण चाचपणी करून परदेशात योग्य अभ्यासक्रम निवडून उज्ज्वल भविष्याच्या वाटेवरती मार्गस्थ व्हायला काहीच हरकत नसावी. परदेशातल्या शिक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर विजय परळकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मुळातच परदेशातलं शिक्षण जे आहे ना, ते काहीतरी एक श्रीमंतांची मक्तेदारी असा एक सर्वसाधारण समज आपल्याकडे, तो कितपत खरा आहे? असं नाही आहे. साधारणतः परदेशी शिक्षणासाठी वर्षाचा 10 ते 15 लाख रुपये खर्च येतो. हे जरी खरं असलं तरी परंतु ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही ते विद्यार्थीसुद्धा जगातल्या अनेक शिष्यवृत्त्या मिळवूनही परदेशात शिकायला जाऊ शकतात. हे मात्र खरं वास्तव आहे. एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर अनेकांना ही गोष्ट माहिती नाही की इंग्लंडमध्ये शिकायला जायचं असेल तर DFID शेअर्ड स्कॉलरशिप स्कीम आहे, ब्रिटिश चेवनिंग स्कॉलरशिप्स आहेत. ज्यांना ऑस्ट्रेलियामध्ये शिकायला जायचं असेल त्यांच्यासाठी ऑस्ट्रेलियन लीडरशिप अवॉर्ड, ऑस्ट्रेलियन एंडेवर अवॉर्ड, युरोपामध्ये शिकायला जायचं असेल तर युरोपियन युनियनची इरास्मस मुंडसची स्कॉलरशिप आहे, डाड स्कॉलरशिप्स आहे जर्मनीमध्ये. अशा अनेक शासनांच्या स्वतःच्या ज्या शिष्यवृत्त्या आहेत त्या शिष्यवृत्त्या मिळवूनसुद्धा अनेक विद्यार्थ्यांना परदेशामध्ये सहज शिकायला जाता येतं. हेच खरं वास्तव आहे. ज्यांच्याकडे पैसा असेल त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून साधारणतः वर्षाचे जे 10-12 लाख रुपये खर्च लागतो तो खर्च करून त्यांना पण शिकायला जाता येतं. परंतु ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या आर्थिक परिस्थितीशी झुंजत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये मागं राहण्याचं मुळीच कारण नाही. हे मात्र खरं आहे. खरं आहे. पण आपण अमेरिकेतलं शिक्षण किंवा युरोपातलं शिक्षण असा जर काही विचार केला तर त्यानुसार काही जो खर्च आहे त्याच्यामध्ये फरक पडतो. साधारणतः अमेरिकेमध्ये शिकायला जायचं असेल तर 15 ते 18 लाख रुपये प्रतिवर्षाला खर्च लागतो. युरोपामध्ये ज्यांना शिकायला जायचं असेल त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की युरोपामधल्या बहुतेक देशांमधल्या विद्यापीठांमध्ये ट्युशन फी लागत नाही. तिथे फ्री एज्युकेशन आहे इंटरनॅशनल स्टुडंटसाठी सुद्धा. ऑस्ट्रेलियामध्ये शिकायला जायचं असेल, इंग्लंडमध्ये शिकायला जायचं असेल तर साधारणतः 10 ते 12 लाख रुपये प्रतिवर्षाचा खर्च येतो. म्हणजे अमेरिकेमध्ये थोडाफार जास्त येतो, इतर देशांमध्ये थोडाफार कमी येतो. खरं. पण परदेशी शिक्षण जर घ्यायचं असेल तर त्यासाठी नेमकी पूर्वतयारी काय करावी लागते? म्हणजे आपण म्हणतो GRE, TOEFL अशा विविध परीक्षा द्याव्या लागतात. त्या परीक्षा खरोखर किती अत्यावश्यक आहेत? सगळीकडे या गोष्टींची चर्चा केली जाते, परंतु आमचे जे अनुभव आहेत त्या अनुभवाच्या आधारावरती मी तुम्हाला नक्की सांगू शकेन की अशा प्रकारच्या कुठल्याही परीक्षा न देता सुद्धा परदेशामध्ये शिकायला जाणं शक्य आहे. उदाहरणार्थ असं की परदेशी शिक्षण असो की आपलं भारतातलं शिक्षण असो, ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या माणसांपर्यंत ते पोहोचवायचं असेल तर शिक्षण व्यवस्था ही नेहमी साधी, सरळ, सोपी, किचकट असू नये, ती सरळ असावी. या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर TOEFL आणि IELTSचा जेव्हा विद्यार्थी विचार करतात तेव्हा त्यांनी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की ज्यांचं इंग्लिशवरती मुळातच प्रभुत्व आहे, ज्यांना इंग्लिशमध्ये शिकण्याचा प्री प्रायमरी एज्युकेशनपासूनचा अनुभव आहे, त्यांनी एक साधं टेस्टिमोनियल ऑफ इंग्लिश प्रोफिशियन्सी समजा तयार करून घेतलं तर TOEFL आणि IELTS न देताही परदेशामध्ये शिकायला जाता येतं. प्रक्रिया जी आहे ती अगदी साधी आहे. मनोरमा इयरबुक नावाचं पुस्तक मिळतं. त्याच्यामध्ये प्रत्येक देशांच्या दूतावासांचे पत्ते आहे, त्यांच्याकडनं माहिती घ्यायची आणि ॲडमिशनचे फॉर्म्स मागायचे. ते फॉर्म भरायचे आपण जसे आपल्याकडे फॉर्म भरतो तसे, आणि ते फॉर्म भरल्यानंतर आपण त्यांच्याकडे विद्यापीठाकडे पाठवले की त्यांच्याकडनं आपल्याला ॲडमिशन लेटर येतात. ते ॲडमिशन लेटर आल्यानंतर मग आपल्याला संबंधित शिष्यवृत्त्यांसाठी अप्लिकेशन्स करावे लागतात. म्हणजे एखादा ग्रामीण भागातला विद्यार्थी जेव्हा शहरामध्ये आपल्याकडे शिकायला येतो, तो शिकायला येत असताना तो जी प्रक्रिया इथे पूर्ण करतो तशीच प्रक्रिया परदेशातल्या शिक्षणासाठीही पूर्ण करता येऊ शकते. कुठल्याही प्रकारच्या परीक्षा न देताही परदेशामध्ये शिकायला जाता येतं. हे मात्र खरं आहे. पण माहिती मिळवण्यामध्ये एक जो मुख्य अडथळा असतो तो आता मला वाटतं इंटरनेटमुळे थोडासा दूर झालेला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा आपण काही माहिती मिळवू शकतो का? ह्याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवण्याची नितांत गरज आहे. एक गोष्ट अशी की प्रत्येक देशांचे जे दूतावास आपल्या दिल्लीला आहेत
त्या दूतावासांचे जे फर्स्ट सेक्रेटरी असतात डेव्हलपमेंट कोऑपरेशन सेक्शनचे, त्यांच्याकडे जर आपण पत्र टाकलं किंवा ईमेल केला त्यांना, तर आपल्याला त्यांच्याकडनं माहिती मिळते. हा झाला एक सोर्स. दुसरा सोर्स जो आहे तो प्रत्येक देशाच्या शासनाच्या शिक्षण विभागाच्या काही वेबसाईट्स आहेत. तर त्या वेबसाईट्सवरनं जर आपण माहिती घेतली तर आपल्याला त्यांच्याकडनं त्यांच्या देशात कुठल्या अभ्यासक्रमासाठी कुठले विद्यापीठ आहेत त्याची आपल्याला सगळी माहिती इंटरनेटवरनं सहज डाउनलोड करता येऊ शकते. तर मग अशी प्रमुख संकेतस्थळं कुठली आहेत महत्त्वाच्या देशांची? एक www.gradschools.com नावाची वेबसाईट आहे. ह्या एका वेबसाईटवरती तुम्हाला साधारणतः 60,000 विद्यापीठांची माहिती एकाच ठिकाणी मिळते. इंग्लंडमधली माहिती ज्यांना घ्यायची असेल त्यांनी postgrad.hobsons.com ही साईट बघावी. ज्यांना युरोपामध्ये शिक्षण घ्यायचं आहे त्यांनी euroeducation.net नावाची साईट बघावी. जर्मनीसाठी DAAD.de. ऑस्ट्रेलियामध्ये ज्यांना शिकायचं असेल त्यांनी ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटची जी स्कॉलरशिप आपलं ॲडमिशनची जी वेबसाईट आहे ती आहे studyinaustralia.gov.au. कॅनडामध्ये ज्यांना शिकायला जायचं आहे त्यांनी studycanada.ca वरती जाऊन माहिती घ्यायला हरकत नाही. ज्यांना स्कॉलरशिप आणि ॲडमिशनची एकत्रित माहिती पाहिजे त्यांनी scholarshiponline.com आणि scholarship-positions.com या साईट जर बघितलं तर ॲडमिशन आणि स्कॉलरशिपची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. ज्यांना हॉलंडमध्ये शिकायला जायचं असेल त्यांनी www.nuffic./nfp या साईटवरती जायचं आहे. म्हणजे त्यांना सांगण्याचं तात्पर्य असं की दुसरी एक साईट जी आहे ती webometrics.info. ह्या साईटवरनं आपल्याला जगामध्ये कुठली युनिव्हर्सिटी कुठल्या रँकिंगला आहे ते आपल्याला बघायला मिळतं. तर अशा ह्या ज्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहे ह्याच्यातनं जर आपण माहिती मिळवली तर कुठल्या देशामध्ये कुठले विद्यापीठं, कुठल्या विद्यापीठामध्ये कुठले कोर्सेस याची माहिती मिळवणं अगदी आता इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही म्हणता असं खूप सोपं झालं आहे. पण आता जे 10वी 12वी अगदी नुकतेच उत्तीर्ण झाले ज्यांचा आताच निकाल लागलाय त्याही विद्यार्थ्यांसाठी काही संधी उपलब्ध होऊ शकतील का? ह्याच्यामध्ये थोडीशी अडचण अशी आहे, संधी उपलब्ध आहेत परंतु प्रश्न असा की ही प्रवेश प्रक्रिया आणि स्कॉलरशिपची सगळी प्रक्रिया पूर्ण करायला साधारणतः 1 ते 1.5 वर्ष वेळ लागतो. त्यामुळे आत्ता जे 10वी 12वी झालेले विद्यार्थी आहे त्यांनी परत 1-1.5 वर्ष ही सगळी तयारी करावी हे फारसं संयुक्तिक नाही. पण मी असं सांगेन की जे विद्यार्थी आता 11वीला आहेत त्यांनी मात्र याचा विचार करायला हरकत नाही. कारण वेगवेगळ्या देशांमध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस जे आहेत तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या शाखा उपलब्ध आहे आणि चांगले कोर्सेस पण उपलब्ध आहेत. आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या कोणत्या संधी उपलब्ध असू शकतील? पदव्युत्तर शिक्षणासाठी आता इंजिनिअरिंगमधले जे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांच्या शाखांमध्ये मास्टर डिग्री शोधायची व्यवस्था आहे. आजकाल MBAचं फार हे आहे, म्हणजे लोकांना क्रेज आहे त्याची विद्यार्थ्यांना. तर MBAच्या खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज परदेशामध्ये चांगल्या आहेत. त्याच्या वेगवेगळे स्पेशलायझेशन्स परदेशामध्ये आहेत. विशेषतः जे स्पेशलायझेशन आपल्या देशात नाहीतच मुळात ते असे अनेक चांगले स्पेशलायझेशन्स आपल्याला त्यांच्याकडे बघायला मिळतील. एक उदाहरण म्हणून सांगतो की एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये अजूनही आपल्याकडे फारच कमी डिग्रीज आहेत. वॉटर मॅनेजमेंटमध्ये MBAची डिग्री आपल्याकडे फारच क्वचित सापडेल, परंतु जगातल्या अनेक देशांमध्ये आपल्याला या सगळ्या संधी सहज मिळतात. रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्ये मॅनेजमेंटच्या डिग्रीज आहे. सोलर एनर्जी मॅनेज कशी करावी, विंड एनर्जी कशी मॅनेज करावी, तर असे जे हायली स्पेशलाइज कोर्सेस आहेत ते आपल्याला बघता येतील. ॲग्रिकल्चरमधल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रातले स्पेशलायझेशन शोधता येऊ शकतात. जे आर्ट्स कॉमर्स ग्रॅज्युएट आहे त्यांनासुद्धा त्यांच्या क्षेत्रातले चांगले कोर्सेस सहज शोधता येतात. मेडिकल फॅकल्टीमध्ये सुद्धा चांगले स्पेशलायझेशन आहे. मुळात असं की अंडर ग्रॅज्युएट डिग्रीपेक्षा पोस्ट ग्रॅज्युएट लेव्हलला स्पेशलायझेशन जरा जास्त आहेत आणि त्याच्यासाठी शिष्यवृत्त्या मिळण्याचंही प्रमाण जास्त आहे. त्याचं कारण असं की अंडर ग्रॅज्युएट डिग्री जी असते ती साधारणतः टॉट डिग्री असते, त्याच्यामध्ये क्लासेस होतात आणि ते शिकवलं जातं. परंतु जे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत ते सगळे संशोधनात्मक असल्यामुळे, त्याच्यामध्ये संशोधनाचा भाग जास्त असल्यामुळे तिथे स्कॉलरशिप मिळण्याची व्यवस्था जास्त प्रमाणामध्ये आहे. मला वाटतं परदेशी शिक्षण घेत असताना अमेरिकेकडे मुलांचा ओढा जास्त दिसतो, पण अमेरिकेच्या पलीकडे अन्य कुठले देश आहेत आणि आपण काय सल्ला द्याल? हा खरं म्हणजे खूप मोठा गैरसमज आहे. जे मलाही त्याचं आश्चर्य वाटतं की अमेरिका म्हटलं की परदेशी शिक्षण असाच एक साधारणतः कल विद्यार्थ्यांचा मला दिसतो. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मी ज्या क्षेत्रातला पदवीधर आहे त्या क्षेत्रामध्ये मला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्या क्षेत्रामधलं उच्च शिक्षण देणारे विद्यापीठ कोणत्या देशात आहे हे शोधणं सगळ्यात पहिले विद्यार्थ्याची जबाबदारी आहे. एक उदाहरण म्हणून सांगेन की ज्याला हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, टुरिझम मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल त्यांनी रिट्स कॉलेजेसची जी चेन आहे स्वित्झर्लंडमधली ती जगामध्ये सर्वोत्कृष्ट समजली जाते. ज्याला ॲग्रिकल्चरमध्ये शिक्षण घ्यायचं असेल त्यांनी हॉलंडचा पर्याय आहे, नेदरलँड्सचा आहे, इस्रायलचा आहे, हॉलंडचा, डेन्मार्कचा आहे, हे पर्याय शोधायला पाहिजेत.
ज्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री करायची असेल त्यांनी जर्मनी आणि जपानचा पर्याय शोधायला पाहिजे. ज्यांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये करायचं असेल त्यांनी अमेरिकेचा पर्याय शोधायला हरकत नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की जसा जसा विषय बदलतो तसे तसे त्या देशातले पर्याय पण बदलतात. म्हणून विद्यार्थ्यांनी नुसतं अमेरिकेपुरतं आपले विचार मर्यादित न ठेवता व्यापक दृष्टिकोनातून इतर देशांचाही विचार नक्कीच करायला हवा. आणि दुसऱ्या बाजूला परदेशी शिक्षणामध्ये सुद्धा काही बोगस संस्था आहेत, काही अतिशय म्हणजे ज्याचं काही रेप्युटेशन नाही अशा प्रकारची काही विद्यापीठ आहेत. त्याच्यापासून सावध राहण्यासाठी आपण काय दक्षता घ्यायला पाहिजे? विद्यार्थ्यांनी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की आपल्याला ज्या देशात शिकायला जायचं आहे त्या देशाचा जो दूतावास आपल्या दिल्लीला आहे, ज्याला आपण एम्बसी म्हणतो, एम्बसी ऑफ जपान, एम्बसी ऑफ जर्मनी, एम्बसी ऑफ नेदरलँड्स, एम्बसी ऑफ USA, ह्या एम्बसीजचे फर्स्ट सेक्रेटरी, डेव्हलपमेंट कोऑपरेशन सेक्शन यांच्या जर आपण कायम संपर्कात राहिलो तर त्यांच्या देशामध्ये कुठले विद्यापीठं मान्यताप्राप्त आहेत आणि कुठले बोगस आहे हे समजणं अतिशय सोपं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनी की फर्स्ट सेक्रेटरी, डेव्हलपमेंट कोऑपरेशन सेक्शन ऑफ ऑल द एम्बसीज ऑफ रिस्पेक्टिव्ह कंट्रीज इन न्यू दिल्ली, दे आर द बेसिक सोर्सेस ऑफ द इन्फॉर्मेशन. दुसरा एक विषय, आता आपण ज्या वेबसाईट्स दाखवल्या तर त्या वेबसाईट्सवरनं सुद्धा त्यांच्या शासनाच्या शिष्यवृत्त्या कुठल्या विद्यापीठांसाठी दिल्या जातात त्या इलिजिबल युनिव्हर्सिटीची लिस्ट त्यांच्या वेबसाईटवरती दिलेली आहे. मग जे शासन विद्यापीठांसाठी स्कॉलरशिप देतं ते विद्यापीठं, जसं आपल्याकडे UGC आहे, विद्यापीठ अनुदान आयोग, किंवा आपल्याकडे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आहे, त्याच्याशी ॲफिलेटेड विद्यापीठांना आपण आपल्याकडे मान्यताप्राप्त समजतो. तसं त्यांच्याकडे पण ज्या शिष्यवृत्त्यांसाठी पात्र विद्यापीठ आहे ते विद्यापीठच फक्त आपण चांगले समजावे. कुठेतरी कोणीतरी म्हणत असेल की असं विद्यापीठ आहे, त्यांचा सेमिनार आहे, त्यांचे प्रतिनिधी येत आहेत, अशांपासून आपण सावध राहायला पाहिजे. आपण काहीही न करता एखाद्या ठिकाणाहून जर आपल्याला ईमेल येत असेल सरळ की आमचं असं विद्यापीठ असं तर त्याच्यामध्ये ते बोगस असण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे जोपर्यंत आपण स्वतः प्रयत्न करत नाही आणि आपल्याला चुकून कोणीतरी काहीतरी पाठवतं त्याच्यामध्ये ते बोगस असण्याची शक्यता जास्त असते. ही विद्यार्थ्यांनी नक्की लक्षात ठेवा. विजयजी, शेवटचा प्रश्न, जेव्हा आपण परदेशी विद्यापीठातल्या शिक्षणाबद्दल चर्चा करतोय, कुठेतरी भारतातलं शिक्षण कमी पडतंय, IIT आणि IIM सारख्या नामांकित संस्था आहेत, असं असून सुद्धा भारतात काहीतरी उणीव आहे म्हणून परदेशाकडे बघा असं आपण सुचवताय का? आपल्याला नेमकं म्हणायचं काय? असं नाही आहे. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगेन की मी जेव्हा इस्रायलमध्ये गेलो तेव्हा मला कळलं की आपल्या भारतामध्ये विंड एनर्जी एक्सप्लोअर करण्याचं जे पोटेन्शियल आहे ते जगातलं दुसऱ्या नंबरचं पोटेन्शियल आहे. याचा अर्थ असा की भारतामध्ये विंड एनर्जीवरती पाहिजे तेवढं संशोधन अजून झालेलं नाही. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये बघा, संशोधनाची जी एक पातळी असायला लागते त्याच्यामध्ये आपण खूप मागे आहोत. म्हणून उच्च दर्जाचं तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात करायचं असेल तर आपल्याला परदेशामध्ये शिकायला गेलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा असा की आपल्याकडचे जे कोर्सेस आहे त्याच्यामध्ये थेअरी जास्त आहे, प्रॅक्टिकल कमी आहे. उलट परदेशामध्ये शिकायला गेलं तर प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्सेस जास्त असल्यामुळे नॉलेजच्या सोबत आपल्या स्किलमध्येही भर पडते. कारण नुसतं ज्ञान प्राप्त करून चालत नाही, कौशल्यही प्राप्त करणं गरजेचं आहे. म्हणून ज्ञानासोबत कौशल्य प्राप्त करण्यासाठी आणि आधुनिक काळातल्या संशोधनाची ओळख करून घेण्यासाठी, जगातल्या वेगवेगळ्या लोकांना भेटण्यासाठी परदेशातलं शिक्षण भारतातल्या शिक्षणापेक्षा थोडंसं चांगलं आहे असं म्हणायला मुळीच हरकत नाही. म्हणजे क्षितिज विस्तारण्यासाठी परदेशी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांनी पाहायला हरकत नाही. आपण इथे आलात आणि आमच्याशी हा संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. आणि आता वळूया या पुढच्या बातम्यांकडे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. नमस्कार.